दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हे हा ओम नमो ज्ञानेश्वरा हो 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा हातया करुणा करा हातया हो 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 तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वविस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विठ्ठल 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 श्री जन्म म्हणून नव्हावे उदास 13व्या शतकात संत जनाबाई सांगतात श्री जन्म म्हणून नव्हावे उदास साधू संत केले ऐसी जणी ती कोण होती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन देते जनाबाई संतांच्या घरची दासी मी अंकित संतांच्या घरची दासी मी अंकित विठोबाने दिली प्रेम कळा विदुर सात्विक माझी कुळीचा अरे त्या ठिकाणी महाभारतातला विदुर आहे पण तो कोण आहे माझ्याच कुळाचा आहे दास्य कुळाचा आहे विदुर सात्विक माझी कुळीचा अंगीकार त्याचा केला देवे देव कोणाचा उद्धार करतो न विचारिता कुळ गणिका उद्धारिले न सरते केले तिन्ही लोक ऋषींची कुळे उच्चारिली जेने
स्वर्गात त्यांना जागा आहे, स्वर्गाची आहे सत्ता त्यांना दिली. आणि पुढे संत जनाबाई काय म्हणतात, नामयाची जनी भक्ती ते उदार. अरे नामयाची जनी कोण आहे? नामयाची जनी भक्ती ते उदार, माझे ते साचार विटेवरी. संतांचे घरची दासी मी अंकित, विठोबाने दिली प्रेम कळा. संत जनाबाईंचा हा किती चरणाचा? 6 चरणाचा अभंग आहे. 6 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडला. आता हाच अभंग वास्तविक पाहिलं तर आज अभंग घेण्यासाठी 2 कारण. सप्त्यातील 4था दिवस तो वेगळा, परंतु आज काय आहे? जागतिक महिला दिन. आणि त्याहून अजून दुसरं काय आहे? रंगपंचमी. आज या ठिकाणी नाथ संप्रदायाचा गौरव आहे आणि त्याचबरोबर स्त्री शक्तीचा गौरव आहे. 2 नाथ संप्रदायाचा सुद्धा आहे. नाथ संप्रदायाचा गौरव म्हणजे कसा? भगवंत सुद्धा त्या ठिकाणी मढीला येतात. कारण कानिपनाथांनी आज फाल्गुन पंचमीला समाधी घेतलेली आहे, संजीवन समाधी घेतलेली आहे. म्हणून हा मढीचा जो सोहळा आहे किंवा मढीची जी यात्रा आहे ना, ती आपल्या पंढरपूरच्या यात्रेसारखी असते. आणि आज 13व्या शतकात जनाबाईंनी जे स्त्रियांना आव्हान केलं, शतक गेली किती? 21वे शतक चाललंय, तरी सुद्धा आपण आहे तिथेच आहे, आहे तिथेच आहे. कशाने? सुधारले ते सुधारले, परंतु समाजात विचारसरणी अजून सुद्धा तीच आहे. आणि म्हणून संत जनाबाई म्हणतात, अरे कशाला स्वतःला कमी लेखू नका. आज जर जीवन जगायचं असेल ना, तर जीवनात पॉझिटिव्हिटी पाहिजे, निगेटिव्हिटी नको नको. माझं काही चांगलं होणारच नाही, नशीबच फुटकं, नशीबच फुटकं, ते कधीच सुधारणार नाही, कधीच सुधारणार नाही. माझ्याकडे काही नाही तरी सुद्धा मी खूप श्रेष्ठ, मी खूप श्रेष्ठ. संत जनाबाई पहिल्या अभंगात काय सांगतात? अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगतात, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. अरे स्त्रियांचा जन्म झाला म्हणून काय उदास व्हायचं? आम्ही म्हणतोच बाईचा जन्मच वाईट, म्हणतो की नाही? म्हणतो. अजून सुद्धा मी पण बाई आहे, मी पण म्हणते, अजून सुद्धा आपण काय म्हणतो? बाईचा जन्मच वाईट, पुरुषाचं बरं असतं. परंतु तुम्हाला एक सांगू, आपलं शास्त्र काय सांगतं? पुरुष एका कुळाचा उद्धार करतो, पण बाई दोन्ही कुळांचा उद्धार करते. आणि त्याच्यातही भक्ती मार्गाला लागली तर 42 कुळांचा उद्धार करते. मग वाईट का चांगला? वाईट का चांगला? म्हणून संत जनाबाई सांगतात, उदास होऊ नका. या स्त्रीत्वाचं, या नारी शक्तीचं फायदा करून घ्या, उद्धार करा, न व्हावे उदास. मी उदास झाले नाही. एकीकडे संत जनाबाई पांडुरंग परमात्म्याकडे आपल्या करुणापरक भावना उत्पन्न करतात, तिकडे भगवंताला स्वतःची याचना वर्णन करतात. परंतु समाजात अरे सुळावर जरी नेलं तरी तारणारा माझा पांडुरंग आहे, उदास झालेली नाहीये. संत काय सांगतात? अनुभव आले अंगा ते या जगा जाविती. महिला दिनाचा जर अभंग कुठे असेल तर माझ्या जनाबाईचा हा अभंग आहे माऊली. अनेक शोधा. आता आम्ही काव्य करतो, परंतु तिने 13व्या शतकात सांगितलंय. काही जण त्यावेळेस अशी प्रथा होती, चूल आणि मूल, चूल आणि मूल, अगदी भक्तीचा सुद्धा अधिकार नव्हता. परंतु त्यावेळेस संत जनाबाई काय म्हणते? अरे गळ्यात विना घालील, हातात टाळ घेईल आणि भरल्या बाजारी जाईल मी, डोईचा पदर डोईचा
जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा बदला हरखाच्या रे डोईचा बदला हरखाच्या जाबरी डोईचा पदर काय सुंदर म्हणतात आला खांद्यावरी परवा नाही करणार भरल्या बाजारी जाईल मी कशासाठी गेली मेकअपचं सामान नाही आणायला हाती टाळ घेईल गळ्यामधी वीणा भक्तीचा जयघोष करण्यासाठी चाललेली आहे भक्तीचा जयघोष मग उद्धार काय अरे किती ती पण स्त्री आहे हो परंतु त्याच्याही पलीकडे कोण आहे दासी आहे दासी परंतु संत जनाबाई पहिल्याच कडव्यात सांगतात उदास होऊ नका स्वतःला कमी लेखू नका तुम्ही कमी नाहीये तुम्ही खूप श्रेष्ठ आहे 13व्या शतकात संत जनाबाई सांगतात पुन्हा 16व्या शतकात आऊसाहेब जिजाबाई सांगतात आणि पुन्हा सावित्रीबाई फुले आणि कितीतरी स्त्री आपल्या स्त्रीत्वाचा जागर करून घेतल्या परंतु तरी सुद्धा आम्ही आमचा मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव काय जात नाही म्हणून हा मूळ स्वभाव घालवा कारण संत जनाबाई दासी आहेत आणि त्याही पलीकडे उदास झालेल्या नाहीत मग मी उदास झाले नाही पांडुरंगाची भक्ती केली आणि त्याच्यामुळे झाला काय परिणाम साधू संत ऐसे केले जनी म्हणजे साधू संतांनी स्वतः सारखं जनाबाईला केलं कुठल्या काळात 13व्या शतकात आपण सारी के करते ताताळ आपण सारी के करते ताताळ आपण सारखे करते ताताळ आपण सारखे करते ताताळ नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी हे नाही काळ वेळ तया लागी आपण सारी के करते ताताळ आपण सारी के करते ताताळ नाही काळ वेळ तया नाही काळ वेळ आपण सारी के करते ताताळ आपण सारी के करते संतांनी जनाबाईला काय केलं स्वतः सारखं केलं आपण सारखे करीती तात्काळ म्हणजे साधू संत ऐसे केले जणी साधू संतांनी काय केलं जनाबाईला स्वतः सारखं केलं स्वतः सारखं केलं म्हणजे त्या काळात स्त्रीला भक्तीचा सुद्धा अधिकार नव्हता स्त्रीला भक्तीचा सुद्धा अधिकार नव्हता फक्त घरची कामं करायची परंतु नामदेवरायांनी ती प्रथा मोडून काढली वारकरी संप्रदायाची रचना संप्रदाय स्थापन केला कोणी माऊलींनी आणि संत नामदेवरायांनी दोघांनी एकत्र तीर्थयात्रा केली वास्तविक पाहिलं तर आपली मूळ परंपरा कुठून आहे नाथ संप्रदायापासून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य मचिंद्रतयाचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य मचिंद्रतयाचा मैं हो मचिंद्राने बोल गोरक्षास गेला मचिंद्राने बोल गोरक्षास गेला मचिंद्राने बोल गोरक्षास गेला मचिंद्राने बोल गोरक्षास गेला दैनी
प्रती गोरक्ष वळला गोरक्ष वळला गहिनी प्रती गोरक्ष वळला गोरक्ष वळला गहिनी प्रती गोरक्ष वळला गोरक्ष वळला गोरक्ष वळला. टाळी 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 वा. आपण हरिपाठात अभंग म्हणतो. आता ह्या अभंगाचं मूळ पीठ जाणून घ्या. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ कोणाचा गुरु आहे? सकळ सिद्धांचा आहे. आदिनाथ म्हणजे कोण? शिव, जे तत्व आहे. याने सर्वांचे हे गुरु आहेत. शिष्य परंपरा चालू झाली. मग आदिनाथांचे शिष्य मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथांचे शिष्य कोण? गोरक्षनाथ. आणि गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञाननाथ. आपण ज्ञानदेव म्हणतो, परंतु माऊलींपर्यंत नाथ संप्रदायाची परंपरा होती. कारण माऊली सुद्धा योगी पुरुष होते. पाठीवरती मांडे भाजले ती कोणती दिव्य शक्ती नव्हती, तर ती योग साधना होती. म्हणून ज्ञाननाथ. आणि ज्ञाननाथांचे शिष्य कोण? सच्चिदानंद बाबा गरे लेखकू झाला. आता सच्चिदानंद बाबा आगरी लेखकू झाला. आता नामदेवरायांची शिष्य परंपरा पाहायचं म्हटलं तर विसोबा खेचर यांची नामदेवरायांचे हे गुरु आहेत. विसोबा खेचर. आणि विसोबा खेचरांची शिष्य परंपरा कुठून आहे? पुन्हा या चार भावंडाकडे. बर, इकडे नामदेवरायांची ही शिष्य परंपरा. परंतु तुकोबरायांच्या शिष्य परंपरेत गेलं तर सच्चिदानंद बाबा आगरे लेखकू झाला. आणि मग सच्चिदानंद बाबांचे शिष्य कोण? सत्यगुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. आणि मग नाव कोणाचं सांगितलं? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. मग बाबाजी नाथांचे शिष्य, बाबाजी चैतन्याचे शिष्य तुकोबा चैतन्य. अशा पद्धतीने ही काय आलेली आहे? शिष्य परंपरा. मग याच शिष्य परंपरेत वारकरी संप्रदायाची परंपरा कुठून आहे? नाथ संप्रदाय. आपला विचार भाष्य काय चाललेलं आहे की वारकरी संप्रदायाची उत्पत्ती कुठून झाली? नाथ संप्रदायाकडून. कारण नाथ संप्रदायात असं होतं, सकळांना त्या ठिकाणी अधिकार नव्हता भक्तीचा. सर्वांना थोडी शक्य आहे योग साधना करायची, हठयोग, बऱ्याच त्या ठिकाणी योगाचे अनेक प्रकार आहेत. जे जनसामान्य जनता आहे, जो सामान्य समाज आहे, मग लोक कल्याणाची भावना माऊलींच्या आणि नामदेवरायांच्या मनात रुजली. आणि मग हे त्यांनी व्यक्तित्वात आणली आणि लोकांपर्यंत पोचवली. आणि मग भागवत संप्रदायाची स्थापना केली. आणि हा भागवत संप्रदाय पुढं काय झाला? वारकरी संप्रदाय. कारण ज्ञानदेवी रचिला पाया उभारिला देवालया. ज्ञान माऊलींनी या ठिकाणी पाया रचला. नामदेवराय त्या ठिकाणी त्याचे खांब झालेले आहेत. मग ही वारकरी संप्रदायाची परंपरा चालू झाली. आणि मग नामदेवरायांनी सगळ्यांना भक्तीचा अधिकार दिला. यारे लहान थोर यती भगती नारी नारा एकारा विचारा नलगे चिंता कोणाची. यारे लहान थोर यती भगती नारी नारा दया बजारे नलगे चिंता यारे लहान थोर किंवा सकळासी येते आहे अधिकार. एवढंच नाही, ज्या वेळेस नामदेवराय भक्ती करत होते त्यावेळेस स्त्रियांना तर अधिकार नव्हता. परंतु नामदेवरायांना सुद्धा मंदिरात जायचं बंदी होती. मागची बोलू नका ना. हो, ते काम करणारे कोण आहे माग? सांगून कटाळ बोलू नका ना तुम्ही. गावातलं कोणतरी सांगा.
विठाला 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 कुंडली वरदार विठाला श्री ज्ञानदेवा. नामदेवरायांना सुद्धा मंदिरात जायची बंदी होती का? तर शिंप्याच्या कुळात जन्म झाला. मग नामदेवराय पांडुरंग परमात्म्याच्या रावळात गेले. आपल्या हिंदी अभंगात नामदेवराय म्हणतात, ही नदी न जाती मेरी कायकुव नाही. हे देवा, या हीन जातीला जर वर्चस्व नसेल तर कशासाठी बनवली? याही पलीकडे जो समाज स्त्रीला अपवित्र मानित होता, जो समाज जातीभेद मानत होता, त्या समाजाला उदाहरण देऊन, अरे कशाला अपवित्र मानता, कशाला अपवित्र? अरे देवाला म्हणतात, अरे शिंपियाच्या कुळी जन्म माझा झाला, याच्यात माझा दोष आहे का रे देवा? तूच जन्माला घातलं ना, याच्यात माझा काय दोष? तरी सुद्धा लोक ऐकेनात. मग उपदेश करताना म्हणतात, अरे नका भेदभाव मानू, नका भेदभाव मानू. मग याला उदाहरण खूप सुंदर दिलं नामदेवरायांनी. काय उदाहरण दिलं? धर्म नाही विष्णुदाचा, यातायाती धर्म नाही नाही विष्णुदास, यातायाती धर्म नाही विष्णुदास, यातायाती धर्म नाही विष्णुदाचा, यातायाती धर्म नाही विष्णुदाचा, यातायाती धर्म नाही विष्णुदाचा, यातायाती धर्म विष्णुदाचा. यातायाती धर्म नाही कर्म धर्म धर्म रे रे नाम. यातायाती भेद नाही विष्णुदासा, विष्णुदासांच्यात हा भेद नाही. मग याला उदाहरण नामदेवरायांनी काय दिलं? नामदेवराय एका अभंगात वर्णन करतात, अरे कोणाला कमी लेखू नका, कोणाला अपवित्र म्हणू नका. मग याला उदाहरण देताना नामदेवराय म्हणतात, नीट ऐका, कुशळ भूमीवरी, नामदेवराय म्हणतात, कुशळ भूमीवरी उगवी तुळस तरी तिथे अपवित्र म्हणू नये. सुंदर उदाहरण दिलंय की नाही? नामदेवराय म्हणतात, कुशळ म्हणजे घाण, खराब जमिनीवर तुळस उगवली तर आपण ते तुळशीला अपवित्र मानतो का? नाही. कुठे उगवायचं हे तिच्या हातात नाही. उगवली उगवली. त्याही पलीकडे का कविष्टे माझी उगवे पिंपळ तरी त्यास अपवित्र म्हणू नये. नामदेवराय काय म्हणतात, अरे कावळ्याच्या विष्टेमधून पिंपळाचं झाड कोणी घरी तयार केलंय? ते कुठं उगवते? घराच्या छपरावर. पिंपळाच्या झाडाचं शास्त्र खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. माऊली, आता हा झाडांचं वर्णन या ठिकाणी, कारण मी पर्यावरणाचं काम करते म्हणून थोडंसं सांगते. पिंपळाचं झाड जर घरावर कधी उगवलं तर लहान रोपटं असताना त्याची 42 दिवस किंवा 41 दिवस पूजा करा, नंतर ते उपटा आणि मग नंतर शेतात किंवा पठारात, असं जिथे आपलं वन आहे त्या ठिकाणी नेहून लावा. कारण शेतात तर आपण वसव्यामुळे लावणार नाही, म्हणून लावा, परंतु ते काढून फेकून देऊ नका. कारण शास्त्राचं सांगतं, पिंपळाचं झाड तोडलं की वंश वृद्धी होते, वंश खुंटतो सॉरी. आणि त्याही पलीकडे ह्याच पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली, कारण पिंपळाच्या झाडात सर्व देवतांचा वास आहे, ऋषींचा वास आहे, म्हणून तर हनुमंतरायाला पिंपळाचं पान वाहतात, कारण त्या ठिकाणी विष्णूचा अवतार आहे. पिंपळ कशाचा अवतार आहे? विष्णूचा अवतार आहे. आवळा सुद्धा विष्णूचा अवतार आहे. पिंपळ, कारण म्हणून लक्ष्मी पूजेला आवळा वापरतात, कारण तो विष्णूचा अवतार आहे. त्या ठिकाणी विष्णू देवाला, त्या ठिकाणी पारिजातकाची फुलं का वापरतात? तर ती लक्ष्मीचा अवतार आहे. देवांचे हे अवतार, कारण तो सुद्धा जीव आहे. 184 20 लक्ष योनी वृक्षाची, नामदेवराय म्हणतात 20 लक्ष योनी कशाच्या आहेत?
वृक्षाच्या आहेत. मग त्याच्यात किती जन्म होतील. मग याच पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर कसलाही पितृदोष असू दे तो निघून जातो. पूजा करायची म्हणजे त्याला पाणी घालायचं 1 तांब्याभर, हळदी कुंकू नाही, अष्टगंध वहा, अक्षदा वहा, अगरबत्ती लावा आणि त्या ठिकाणी खडी साखर ठेवा किंवा सोमवारचा आणि अमावस्याला किंवा शनिवारचा दिवा लावतात. का तर अगदी पित्र पंधरवड्यात जी सर्वपित्री अमावस्या असते त्या दिवशी तर पिंपळाला दिवा अवश्य लावा, कारण त्या दिवशी सर्व पितरांचा वास पिंपळाच्या झाडापाशी असतो. म्हणून कारण आपण जर आपल्या पितरांच्या प्रित्यर्थ तो दिवा लावला तर ते पितर आपल्याला आशीर्वाद देतात. आपण त्या ठिकाणी पितृदोषातून मुक्तता होती. नाशिकला पुढे जाऊन शांती करायची गरज नाही, झाडांची सेवा करा, पितृदोष थांबतो. आशीर्वाद देते नामा म्हणते आशीर्वाद देते कल्याण इच्छिते सर्वकाळ कल्याण इच्छिते सर्वकाळ नाम म्हणे पित्र आशीर्वाद देते नाम म्हणे पित्र आशीर्वाद देते कल्याण इथे ते सर्वकार कल्याण इथे ते सुंदर प्रमाण. त्या ठिकाणी नामदेवराय काय म्हणतात, नामा म्हणे पित्र आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ. पित्र त्या ठिकाणी आशीर्वाद देतात आणि आपल्या पितरांचं जे आपले पुढचे वंशज आहेत त्यांचं कल्याण इच्छितात, त्यांना वाईट दोष देत नाही किंवा वाईट आशीर्वाद देत नाही. पित्र कधी चिडतात, पित्र कधी चिडतात याला सोपं उदाहरण देऊ. संसारातलं लेकरू कधी चिडतं, कधी चिडतं, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर. मुलगा वायाला कधी जातं, लक्ष नाही दिलं तर. कथाच्याचे करती पितर वंश दुराचारी पुत्र धारा वंश दुराचारी पुत्र धारा कथाच्याचे करती पितर वंश दुराचारी पुत्र धारा वंश दुराचारी पुत्र धारा हा, पितर काय करतात, त्यांचं जर चांगलं नाही केलं तर वंश दुराचारी पुत्र झाला. मग त्या ठिकाणी दुराचारी पुत्र होतो. माणूस म्हणतं मेल्यानंतर कुणी बघितलंय, परंतु जिवंतपणी जेवढी बघत नाही तेवढी मेल्यानंतर बघतात, कारण ती त्यावेळेस मोकळीच असतात. मी नाही सांगत, गरुड पुराण वाचा, गरुड पुराण वाचा. ते फक्त बसायला बघितलेत, कुठं काय कमी आहे, जिथं कमी तिथं मग ते कोणाला सुखाने खाऊन देत नाहीत, कोणाला सुखाने खाऊन देत नाही. म्हणून पितरांचा जर उद्धार करायचा, सुखी संसार जर करायचा असेल तर त्याला खूप 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 चांगले विचार आहेत. पहिलं म्हणजे गरुड पुराण काय सांगताय, पितरांचे म्हणजे आपण कुठल्याही आपल्या घरातील व्यक्ती गेला, आता कीर्तन चाललंय सप्त्यातलं, झाला विषय वर्ष श्राद्धाचा, असं पण थोडस सांगते कारण विषय निघाला. गरुड पुराण सांगतं, ज्यावेळेस एखाद्या मुलाचा आई वडील गेले तर त्यांच्या श्राद्ध क्रिया कर्म केल्यानंतर ज्या वेळेस तो मुलगा त्या चितेला प्रदक्षिणा मारतो, तो पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य त्याला सांगितलेलं आहे. कोणी? गरुड पुराणे, गरुड पुराणाने. मग तुम्ही सांगा, जिवंतपणी जर त्या आई बापाची सेवा केली, त्याच्या चरणाला स्पर्श केला, त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं तर किती पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळेल. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा
पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा तुका म्हणे मद घड त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तुका म्हणे मद घड त्यांची सेवा माझ्या दैवा पार नाही माझ्या दैवा पार नाही तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबराय म्हणतात जे आई वडिलांची सेवा करतात त्यांची सेवा जर मला घडली तरी माझ्या दैवाला माझ्या भाग्याला पारावर राहणार नाही. म्हणून मुलांनो तुम्ही किती मोठे झाले तरी सगळ्यात श्रेष्ठ आशीर्वाद देवांपेक्षाही शास्त्र सांगतं मातृदेव भव पितृदेव भव मग आचार्य देव मग सर्वे देव. आधी आई वडिलांचं दर्शन घ्या भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपला विषय काय चालला होता नामदेवरायांच्या पिंपळाचा विषय भल तिकडेच गेला. नामदेवराय त्या ठिकाणी म्हणतात काक विष्टे माझे उगवे पिंपळ तरी त्यासी अपवित्र म्हणू नये. आपण त्याला अपवित्र म्हणतो का नाही. त्याही पुढे नामदेवराय सांगतात दासीचा पुत्र राजा मग झाला मग त्याला दोष देऊ नये. दासीचा पुत्र राजा झाला मग त्याला दोष देण्यात काय उपयोग आहे का आहे का. शिवलीलामृतातली कथा आहे ना प्रदोष महात्म्याची आहे का. मग या ठिकाणी नामदेवराय सांगतात कोणालाच दोष देऊ नका एक सगळ्यांना समान धरा. इथं भेदाभेद करू नका. ती स्त्री आहे किंवा तो खालच्या जातीचा आहे यातही न केला बेवसाव. इथं भेदभाव मानूच नका कारण या ठिकाणी भक्तीचा अधिकार सगळ्यांना आहे. बर नामदेवराय या ठिकाणी जातीचा स्त्रीचा उद्धार करतात. विषय चाललेला स्त्रीच्या उद्धाराचा. मग नामदेवरायांनी याच काळात सकळ जातीपातीतल्या लोकांच्या बरोबर आपल्या परिवारातील स्त्रियांपासून स्त्री जागृतीचा त्या ठिकाणी संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. कसं नामदेवरायांनी ज्या वेळेस कवित्वाची शपथ घेतली किती शतकोटी तुझे करीन अभंग नाहीतरी जीवा उतरीन तुझ पुढे. चंद्रभागे तिरी आई केल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. वाल्मिकींनी शतकोटी ग्रंथ केले. मी संतांच्या गप्पा ऐकल्या. मी तुझा लाडका भक्त. मी तुला जेवायला घालतो. मी तुला घरी नेतो. सगळीकडे मी तुला फिरवतो आणि मी तुझ्या नावाचा काही जय जयकार नाही केला. आता मी किती शतकोटी अभंगाचा ग्रंथ लिहिणार नामदेवराय सांगतात. मग हा ग्रंथ लिहिण्यासाठी ज्या वेळेस लिहायचा वाचायचा अधिकार नाही त्यावेळेस नामदेवरायांनी आपली पत्नी राजाई नारा विठा महादा चारही मुलांच्या हातात लेखणी आहेत. अभंग नामदेवरायांच्या घातात त्यांची 4 मुलं 4 सुना 15वी दासी जनाबाईंचे 350 अभंग आहेत. दासी आहे परिवाराचे कमी आहेत परंतु दासीचे जास्त आहेत. नामदेवरायांनी त्यावेळेस स्त्री शक्तीचा जागर केला. हातात लेखणी दिली आणि अभंग लिहायला सुरुवात केली. सर्वांना त्या ठिकाणी भक्तीचा अधिकार दिला आणि भक्ती इतकी श्रेष्ठ परंतु त्या जनाबाईंनी किंवा त्यांनी त्यांचं सोनच करून घेतलं. त्याचं सोनच. जनाबाईंनी इतकी पांडुरंगाची भक्ती केली की त्या पांडुरंगाला देवापेक्षाही स्वतःच मानत होत्या. आपण देव म्हणल्यावर आदरातिथ्य मानत होतो ना. जनाबाईचा अभंग आहे धरीला ओ धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर हा
धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया आहा. गळा बांधोनिया दोर धरीला पंढरीचा चोर धरेला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा दोर धरीला पंढरीचा दोर वारी चालू आहे आणि हा पंढरीचा चोर वारीत फिरतो आहे आणि जनाबाईंनी पकडला आणि जनाबाई काय म्हणतात धरीला पंढरीचा चोर. मग याला पकडला ना आता काय केलं हृदय बंदी खाना केलं हृदय बंदी खाना केलं आत विठ्ठल कोडीला हृदयात कोंडला कुठे हृदयात. आणि ही दास्यत्व भक्ती आहे दास्यत्व भक्ती आहे. हनुमंतरायांनी प्रभूंना कुठे ठेवलं होतं हृदयात. संत जनाबाईंनी कुठे ठेवलं हृदयात. संत सावता महाराजांनी कुठे ठेवलं साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. भगवंताला आपल्या हृदयात ठेवलं. संत जनाबाईने सुद्धा स्त्री आहे परंतु नामदेवरायांच्या भक्ती परंपरेचं काय केलं सोनं केलं. त्यामुळे बाहुली आपल्याला स्त्री जन्माच्या सोनं करायचंय परंतु त्या अगोदर प्रत्येकाला मनुष्य जन्माचं सार्थक करायचंय मनुष्य जन्माचं. कारण शरीर काळाचे खाद्य आहे शरीर काळाचे खाद्य आहे. म्हणून हे शरीर किती दिवस आहे किती क्षण आहे आपल्याला माहिती नाही. म्हणून याचं सोनं करून घ्या याचं सोनं करून घ्या. कारण याची देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. या देहाचा उद्धार करून घ्या या देहाचा उद्धार करून घ्या. कारण आपण जरी किती म्हणलं तुळशी पवित्र आहे ती आपण देवाला वाहतो. तिला जाता येतंय का येतंय का जीव आहे पण येतंय का नाही. आपल्याला नेता येते का आपल्याला देवापर्यंत जाता येतं का येतं का झोपल्या का काय येतं का जाता आपल्याला देवापर्यंत येतं ना. मग किती जण घरी झोपले देह मिळाला कळाला नाही कळून देते आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. मग तुम्ही म्हणाल घाडव येतं कुत्रं येतं त्याला कोण बसून देतंय का घाडव येतंय कुत्रं येतंय त्याला कोण बसून देतंय कुणी बसून देत नाही. फोटो पुढतं फोटो काढतील मंतर हाड. आणि आपण आता चालता फिरता मंदिरात नाही आलं तर अवघी करती हाड हाड. मी नाही सांगत संत सांगतात वृद्धापणी काय होतं नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली अवघी करती हाड हाड. म्हाताऱ्या गप बस. मग म्हाताऱ्याला वाटतं आता देवळात जावं आणि विठ्ठल विठ्ठल बोलावं हाताने टाळी वाजवावी. परंतु संत म्हणतात वेळ निघून गेली वाचा बोले
बोबड विठ्ठल विठ्ठल हा विठ्ठल. म्हणून या नरदेहाचं काय करा, सोनं करून घ्या. मग आता सोनं करून घ्यायचं, या जीवाचा उद्धार करून घ्यायचा, हे पुढे सांगते. परंतु सुरुवात घरापासून करा, घरापासून करा. आता आपला आजचा दिवस आहे, मग आपण लय भाव खायचा नाही, आपण लय भाव खायचा नाही. आपण पहिलं ह्यांना मान द्यायचा आणि ह्यांनी पण आधी यांना मान द्यायचा. ते आधी नंतर ते तुमचं तुम्ही ज्याचं त्यांनी ठरवा. काय होतं माहितीये का, आपल्या सांसारिक जीवनात कधीतरी बाईचं कौतुक करावं, परंतु माणसाचा स्वभाव इतका, कारण मूळ स्वभाव जाईना. आमची आई रोज स्वयंपाक करती, रोज चांगला अगदी दिवसभर दमली तरी संध्याकाळी स्वतःची आवड बाजूला ठेवती, नवऱ्याच्या पोरांच्याच आवडीचं करती. परंतु आमचे बाबा काल एका ठिकाणाहून जेवून आले, बाबा म्हणले तिथं स्वयंपाक लई भारी होता. घरच्या स्वयंपाकाला चवच नाही, त्याला चवच नाही, त्याला मीठ मिरचीच नुसतं हात झटकायचं, काय काय तर ताटच फेकून देतात. चवच नाही, मला जेवायचंच नाही. वरल्या कारण अरे यांचा स्वयंपाक नीट नसतो ना, म्हणूनच मी बाहेर खाऊन येतो. आहे की नाही वास्तविकता? तुम्हाला शास्त्र सांगते. शास्त्र सगळ्यांनी कीर्तनाला पटकन यावं अशी नम्र विनंती मागच्यांना. आता बसतील गप, जाऊ द्या. शास्त्र काय सांगतं, एक दृष्टांत, मला शक्यतो दृष्टांत येतच नाही, संत चरित्र येतं, पण तरी सुद्धा एक दृष्टांत आठवला. शास्त्र सांगतं अन्नाला कधी नावं ठेवू नका. विज्ञान सांगतं हे अन्न किती कष्टातून, आपण शेतकरी आहोत, मी पण तुमच्या पुरंदरची कन्या आहे. विज्ञान सांगतं हे अन्न शेतकऱ्यांचे कष्ट आहेत. अन्न तयार करण्यासाठी ताटात केव्हा येतं, शेतकऱ्यांचे कष्ट आहेत. बी पेरायचं, ते उगवायचं, मग तुम्ही खुरपायचं, मग त्याचं त्या ठिकाणी तोडणी होणार, मशीनमध्ये करून होणार आणि मग घरी येणार. शेतकऱ्यांकडून पुन्हा बाजारपेठेत, बाजारपेठेतून आपल्या घरी. एवढं सगळं म्हणजे कष्ट किती जणांचे आहेत, अनेक जणांचे. आणि ज्या वेळेस आम्हाला ताटात आईचं मिळतं त्यावेळेस त्याला आपल्याला त्याची किंमत नसते. हा वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा व्यावहारिक दृष्टिकोन. परंतु शास्त्र सांगतं अन्नाला नावं ठेवू नका. कारण ज्या वेळेस अन्नाला आपण नावं ठेवतो, जसं जसं आपण अन्नाला नावं ठेवतो तसं तसं आपल्या घरात अलक्ष्मी प्रवेश करते. लक्ष्मी दोन आहेत, एक आपली लक्ष्मी वैभव लक्ष्मी आणि दुसरी अलक्ष्मी. आता अलक्ष्मी कशी, एक कुटुंब होतं, इतका त्या परिवार सुंदर होता, त्यांनाही 4 सुना होत्या. पाटील होते, धनवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत आणि गुणवंत, खूप सुख समृद्धी. त्यांच्या घरात कधी